हॅलो, तुम्हा सर्वांचं आपल्या डायरीज ऑफ परिराची चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत तूप खाल्ल्याने नक्की कोणकोणते फायदे होतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। फायदा क्रमांक 1, पचनक्रियेमध्ये सुधारणा होते। तूप हे अग्निदीपनकारी म्हणजेच डायजेस्टिव्ह फायर एन्हान्सर मानले जाते। त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि अन्नाचे योग्य प्रकारे पचन होते। त्याचबरोबर आयुर्वेदानुसार तूप खाल्ल्यामुळे जठराग्नी मजबूत होते, ज्यामुळे अन्नाचे रूपांतर शक्तीत होते। फायदा क्रमांक 2, त्वचेला आणि सौंदर्य प्राप्त होते। तुपामध्ये असलेले ओमेगा 3 आणि 9 फॅटी ॲसिड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात। ते त्वचेला मृदू, मुलायम आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात। तसेच त्वचेवरील कोरडेपणाचा त्रास कमी करण्यासाठी तूप अत्यंत उपयोगी आहे। फायदा क्रमांक 3, शक्ती आणि स्टॅमिनाचे स्रोत म्हणून तुपाचा वापर केला जातो। तूप हा सहजपणे पचणारा आणि ऊर्जा देणारा पदार्थ आहे। त्यात कॅलरी अधिक असते, परंतु हे शरीराला लगेच ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त आहे। खेळाडू आणि शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तींनी तुपाचा नियमित आहारात समावेश केल्यास त्याच्या शरीरातील स्टॅमिना वाढतो। फायदा क्रमांक 4, तापमान नियंत्रित राहतं। शरीरातील तापमान असंतुलित राखण्यास मदत तूप करत असतं। उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तसेच थंडीच्या दिवसात उष्णता वाढवण्यासाठी तूप उपयुक्त आहे। त्यामुळे ते शरीराच्या अंतर्गत संतुलनासाठी आवश्यक आहे। फायदा क्रमांक 5, हृदयासाठी फायदेशीर तूप। गाईच्या तुपात असलेले ओमेगा फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात। ते कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात। तुपामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो। तुपात असलेले पौष्टिक घटक मेंदूला पोषण देऊन स्मरणशक्ती वाढवतात। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणि विचारशक्तीचा अधिक वापर करणाऱ्या व्यक्तींसाठी तूप खाणे उपयुक्त ठरते। याच फायद्यांमुळे तूप खाणे भारतीय आहाराचा एक अविभाज्य भाग आहे आणि आरोग्यासाठी अनेक फायदे देणारे घटक म्हणून ओळखले जाते। शुद्ध गाईचे तूप विशेषतः आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। तूप खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला आणखी कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा।